हॅलो, वेलकम टू विजयश्री अकॅडमी. विजयश्री अकॅडमीमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आजचं लेक्चर, आजची सिरीज सुरू करण्याआधी एक साधा प्रश्न. स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? राज्य का निर्माण झालं? कायदे कुणासाठी असावेत? सत्तेसाठी की माणसांसाठी? या प्रश्नांची उत्तरं वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या राजकीय विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारे दिलेली आपल्याला दिसून येतात. आज आपण अशाच महत्वाच्या ज्या काही संकल्पना आहेत किंवा जे काही राजकीय विचारवंत आहेत त्यांच्याबद्दल या PYQ सिरीज मध्ये बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात. सगळ्या गोष्टींचा केंद्रबिंदू एकच असतो, व्यक्ती, स्वातंत्र्य आणि सत्ता यांचा संबंध. म्हणून आजचं लेक्चर फक्त सिद्धांत किंवा व्यक्ती समजून घेण्यासाठी नाही, तर लोकशाही समजून घेण्यासाठी आहे. क्वेश्चन नंबर 1 बघूयात. सामाजिक बदल समजून घेण्यासाठी मुख्य घटक म्हणून अँटोनियो ग्राम्सी यांनी ऐतिहासिक गटची संकल्पना मांडली. तर या संकल्पनेचा संदर्भ काय आहे? ऐतिहासिक गट यालाच आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? द आयडिया ऑफ हिस्टॉरिकल ब्लॉक. ही संकल्पना त्यांच्या प्रिझन नोटबुक्स मध्ये विकसित केली आहे. त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, ते म्हणजे प्रिझन नोटबुक. या प्रिझन नोटबुक मध्ये त्यांनी काय केली आहे? ही ऐतिहासिक गट ही संकल्पना विकसित केलेली आहे. सामाजिक बदल, सत्ता टिकवणे आणि हेजिमनी समजावून सांगताना ही संकल्पना फार महत्वाची ठरते. आता आपण बघूयात की ऐतिहासिक गट म्हणजे काय? तर एखादा प्रभुत्वशाली वर्ग, उदाहरणार्थ काय? तर भांडवलदार वर्ग किंवा कोणतीही सत्ता गाजवणारी शक्ती. समाजातील इतर विविध वर्ग, गट, संस्था, विचारवंत, सांस्कृतिक संस्थांना आपल्या नेतृत्वाखाली एकत्र बांधून एक व्यापक सामाजिक राजकीय एकता निर्माण करतो. त्याला आपण काय म्हणतो? ऐतिहासिक गट असं म्हणतो. यामुळे राज्यसत्ता फक्त बळावर चालत नाही, उलट सांस्कृतिक, बौद्धिक व सामाजिक सहमती तयार करून सत्ता टिकवली जाते. जर का हा ब्लॉक तुटला, म्हणजेच सामाजिक राजकीय एकता जी काही निर्माण करण्यात येते, हा जर का ब्लॉक तुटला तर विद्यमान व्यवस्था काय होते? अस्थिर व्हायला सुरुवात होते. मग क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर काय असणार आहे? ऑप्शन नंबर बी, प्रबळ वर्गाच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक शक्तींची एकता, यालाच आपण काय म्हणतो? ऐतिहासिक गट असं म्हणतो. मग आता बाकीचे पर्याय चुकीचे काय आहेत? तर आता ऑप्शन नंबर ए बघा, सत्ताधारी अभिजात वर्ग आणि सर्वहारा वर्ग यांच्यातील युती. यांची आघाडी इतकेच ग्राम्सीचे मत आहे का? तर नाही. ऑप्शन नंबर सी बघा, ऐतिहासिक घटकांचे चक्रीय स्वरूप, याचा त्याच्या संकल्पनेशी कोणताही संबंध नाहीये. ऑप्शन नंबर डी बघूयात आपण, समाजवादी क्रांतीची अपरिहार्यता म्हणजेच काय? तर अपरिहार्यता म्हणजेच काय? आपण अनिवार्यता सुद्धा म्हणू शकतो. तर हे क्रांती करणं हे कुणी सांगितलंय? कार्ल मार्क्स यांनी सांगितलंय. ग्राम्सींचं मत काय होतं? तर आपण हेजिमनी आणि सहमती या गोष्टींवर भर दिला पाहिजे. म्हणून ऑप्शन नंबर डी, ऑप्शन नंबर सी आणि ऑप्शन नंबर ए हे तिन्ही पण काय आहेत? याचा आन्सर असू शकत नाही. ऑप्शन नंबर बी हे क्वेश्चन नंबर 1 चा आन्सर आहे. मी आता एक्सप्लेन करताना एक शब्द वापरला, तो म्हणजे हेजिमनी. तर अँटोनियो ग्राम्सी यांची जी काही हेजिमनी ही एक संकल्पना आहे, ती खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आपण बघूयात की हेजिमनी म्हणजे काय. फक्त हिंसा किंवा बळ वापरून नव्हे, तर सांस्कृतिक, सामाजिक सहमतीद्वारे राज्याची सत्ता चालवणे किंवा लोकस्वेच्छेने स्वीकारून चालवलेल्या सामाजिक नियमांना मान्य करणे, ही मान्यता म्हणजेच काय? तर हेजिमनी. सोप्यात सोपं लक्षात काय ठेवायचंय की सांस्कृतिक आणि सामाजिक सहमतीद्वारे राज्याची सत्ता चालविणे. क्वेश्चन नंबर 2 बघूयात आता आपण. चीनी गृहयुद्धाच्या काळात माओ झेडॉंग यांनी रेखांकित केलेल्या लष्करी रणनीतीमध्ये गनिमी युद्धाचा वापर आणि ग्रामीण भागात पायाभूत क्षेत्रांची स्थापना यांचा समावेश होतो. ही रणनीती सामान्यतः काय म्हणून ओळखली जाते? इथे आपल्याला इम्पॉर्टंट शब्द येते म्हणजे गनिमी युद्ध. तुम्ही एक शब्द ऐकलाय आधी, गनिमी कावा. कुठे ऐकलाय? तर छत्रपती शिवाजी महाराज हे काय करत होते? युद्ध गनिमी काव्याने सुद्धा लढत होते. गनिमी कावा म्हणजेच काय? तर ऑप्शन नंबर बी
त्याला आपण म्हणू शकतो पीपल्स वॉर असं म्हणतात. यालाच जनतेच्या आधारावर लढली जाणारी दीर्घकालीन क्रांतिकारी लढाई असं सुद्धा म्हटलं जातं. यालाच दुसरा शब्द एक आहे ते म्हणजे गुरिल्ला वॉरफेअर. याला काय म्हटलं जातं? गुरिल्ला वॉरफेअर सुद्धा म्हटलं जातं. याच्यामध्ये काय असतं तर मुख्यतः ग्रामीण भागात किंवा जी काही शेतकरी जनता असते हिचा सहभाग सगळ्यात जास्त असतो. त्याला आपण म्हणतो पीपल्स वॉर. आता बाकीचे पर्याय चुकीचे का आहेत? तर ऑप्शन नंबर एक आहे ब्लिट्झक्रीग. म्हणजेच काय? जर्मनांची वेगवान बख्तरबंद हल्ल्याची पद्धत. त्याला आपण काय म्हणतो तर क्रीग असं म्हणतो. म्हणजेच काय? तर गनिमी कावाच्या उलट ही पद्धत आहे आणि ही कुठं वापरली जाते? जर्मनीमध्ये. ऑप्शन नंबर सी आहे ते म्हणजे टोटल वॉर. टोटल वॉर म्हणजे काय? राष्ट्रव्यापी संसाधनांचा पूर्ण वापर. माओच्या ग्रामीण गुरिल्ला तत्वापेक्षा हे खूप जास्त वेगळं आहे. काय करतात तिथे? तर राष्ट्रव्यापी संसाधनांचा काय करतात? पूर्ण वापर करतात. त्याला आपण काय म्हणतो? टोटल वॉर असं म्हणतो. म्हणजेच ऑप्शन नंबर ए सुद्धा रॉंग आहे, ऑप्शन नंबर सी सुद्धा रॉंग आहे आणि ऑप्शन नंबर डी आहे डावपेचात्मक कृती प्रवणता. ही एक सामान्य एक संज्ञा आहे, एक टर्म आहे. तिचा माओच्या प्रत्यक्ष सिद्धांताशी काही संबंध नाही. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर डी सुद्धा काय चुकीचं आहे. क्वेश्चन नंबर 3 बघूयात. खालील विधान कोणी केले? कायदे हे न्याय आणि अन्याय नियम आहेत. अन्यायकारक काहीही प्रतिष्ठित केले जात नाही हे कायद्याच्या विरोधात नाही का? तर हे विधान आहे ऑप्शन नंबर सी, हॉब्स यांनी केलेलं. या विधानाचा अर्थ असा आहे, न्याय अन्यायाचे नियम म्हणजेच कायदे आणि जोपर्यंत कुठल्या तरी कायद्याला विरोध करत नाही तोपर्यंत कोणताही कृत्य अन्यायकारक कसे मानता येईल? या क्वेश्चनचा आन्सर आहे ते म्हणजे थॉमस हॉब्स. या क्वेश्चनमध्ये इंग्लिशमध्ये पर्याय वेगळे दिलेले आहेत तर तेवढे प्लीज इग्नोर करा. क्वेश्चन नंबर 4 बघूयात. बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी असलेल्या राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचे श्रेय कोणास जाते? तर ऑप्शन नंबर बी, मॅकियावेली यांना आपण राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचं श्रेय देतो. त्यांनी प्रामुख्याने काय केलंय तर राज्याला धर्म आणि नैतिकतेपासून काय केलंय वेगळं केलेलं आहे. आधी युरोपियन देशामध्ये काय व्हायचं? धर्माला जास्त महत्त्व दिलं जायचं. मग त्यांनी काय केलं? धर्म आणि नैतिकता हे काय बनवल्यात? दोन वेगळ्या गोष्टी आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी कशावर भर दिलाय? तर शक्तीवरती भर दिलाय त्यांनी आणि सार्वभौम या दोन गोष्टींवर काय केलंय? त्यांनी भर दिलेला दिसून येतं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अंतिम ध्येय काय असलं पाहिजे? तर स्वतःचे अस्तित्व टिकवणे आणि सत्ता वाढवणे. म्हणजेच राज्यामध्ये काय असणं? सत्ता वाढवणं आणि आपलं अस्तित्व टिकवून ठेवणं. ज्यामुळे आधुनिक राष्ट्रराज्याचा पाया घातला गेला मॅकियावेली यांच्याद्वारे. तसंच दुसरे सुद्धा एक थिंकर आहेत ते म्हणजे मॅक्स वेबर. यांनी राज्याची व्याख्या हिंसेच्या कायदेशीर एकाधिकारशाही म्हणून केली, जो राष्ट्र राज्याच्या संकल्पनेला अधिक स्पष्ट करणारा आणि समाजशास्त्रीय दृष्टिकोन आहे. पण जर का आपण जे काही राष्ट्र राज्याची आधुनिक संकल्पना आहे ते मांडण्याचं श्रेय कुणास देतो? मॅकियावेली यांना देतो. मॅकियावेलीच्या मते राज्य म्हणजेच काय? तर सत्ता. ज्याच्याकडे राज्य किंवा ज्याच्याकडे सत्ता त्याच्याकडे पूर्ण राज्य असतं असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी काय केलंय? राज्याला एक संस्था मानलेलं आहे ज्यामध्ये नैतिक आणि धार्मिक बंधनापासून काय असलं पाहिजे? लोक मुक्त असले पाहिजेत. राष्ट्र राज्याचे महत्व त्यांनी समान भाषा, संस्कृती आणि चालीरीती असलेल्या लोकांच्या एकत्रित शक्तीवर आधारित राष्ट्र राज्याची काय मांडली? त्यांनी संकल्पना मांडली. म्हणजेच काय असलं पाहिजे? त्या देशामध्ये समान भाषा असली पाहिजे, संस्कृती असल्या पाहिजे, त्या लोकांच्या समान चालीरीती असल्या पाहिजे. त्याला ते काय म्हणतात? राष्ट्र राज्याची कल्पना. आपण मॅक्स वेबरच्या दृष्टिकोनातून समजून घेऊयात. वेबर असं म्हणतो की केवळ बळ असणं पुरेसं नाही. बळाला कायदेशीर, नैतिक काय असलं पाहिजे? लेजिटिमसी म्हणजेच काय? स्वीकारार्हता असली पाहिजे. लोक काय स्वीकारतात? की राज्याकडून बळ वापरणे बरोबर आहे म्हणून तो वैध बळाचा एकाधिकार म्हणतो, जी युरोपमध्ये उदयास येत होती.
आधुनिक राजकारणाचे जनक, त्यांना आधुनिक राजकीय विचारांचा जनक सुद्धा म्हणतो आपण, कारण की राज्याच्या वास्तविक स्वरूपावर त्यांनी काय केलंय, लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामुळे राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचं श्रेय आपण मॅकियावेली यांना देतो, पण बळाच्या वापराची कायदेशीर एकाधिकार मक्तेदारी ही संकल्पना मॅक्स वेबर यांनी मांडलेली आपल्याला दिसते. आता हे बाकीचे पर्याय रॉंग का आहेत? आता ऑप्शन नंबर ए मध्ये काय सांगितलंय, तर प्लेटो. प्लेटो काय, प्लेटोने एका आदर्श राज्याची कल्पना मांडली आहे. त्यांनी वैध हिंसेचा एकमेव अधिकार असा कोणताही तर्क मांडलेला दिसत नाही. नंतर येते म्हणजे कार्ल मार्क्स, ऑप्शन नंबर डी मध्ये येतं. मार्क्सने काय केलंय, राज्याचे वर्ग आधारित काय केलंय, विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी वैध हिंसेचा एकाधिकार अशी कुठलीही परिभाषा वापरलेली नाही. या क्वेश्चनचं MH सेट मध्ये, महाराष्ट्र सेट मध्ये जी काही की आलीये त्याच्यामध्ये आन्सर काय दिलंय, तर मॅकियावेली आन्सर दिलंय. पण जेव्हा आपण क्वेश्चन व्यवस्थित रीड करतो, त्यांनी काय विचारलंय, बळाच्या वापराची कायदेशीर मक्तेदारी. मॅकियावेलीला आपण राष्ट्रराज्याची आधुनिक संकल्पना मांडण्याचं श्रेय देऊ शकतो, पण याच्यामध्ये त्यांनी एक शब्द ऍड काय केलेत, तर लेजिटिमेट मोनोपॉली ऑफ यूज ऑफ फोर्स. जेव्हा हे वाक्य ऍड होतंय तेव्हा याचा आन्सर सगळ्यात जास्त मला जे काही बरोबर वाटतंय ते आहे, ते म्हणजे मॅक्स वेबर. क्वेश्चन नंबर 5 बघूयात आपण. हेगेलच्या कल्पनेतील मनाचे सर्वोच्च संभाव्य यश कोणत्या सामाजिक जीवनात व्यक्त होते? आता याचं आन्सर काय, तर ऑप्शन नंबर ए, समकालीन प्रशिया राज्य. आता हे प्रशिया राज्य कुठे आहे, तर जर्मनीमध्ये. 1800च्या सुरुवातीला प्रशासन, कायदा, शिक्षण आणि दैनंदिन जीवनाचा संस्थांचा काय झाला होता, असा स्तर जर्मनीमध्ये होता. म्हणजेच त्याच्यातून काय झालं, तर व्यक्तिगत स्वातंत्र्य व सार्वजनिक व्यवस्थेचा काय घातला गेलेला होता, तिथे समन्वय घातलेला गेला होता. व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि सामाजिक व्यवस्था अशा सामाजिक जीवनात काय होतं, तर मनाचे संभाव्य यश निर्माण होतं, असं हेगलनी संकल्पना मांडलेली आहे. क्वेश्चन नंबर 6 बघूयात. खालीलपैकी कोणत्या विचारवंताने असे प्रतिपादित केले की नागरिक आपल्या संरक्षणासाठी राज्य निर्माण करते आणि राज्य अपयशी ठरल्यास त्यांना प्रतिकार करण्याचा अधिकार असतो? याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, जॉन लॉक. हा जो विचार आहे तो जॉन लॉक यांनी त्यांच्या 2 ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट या एसे मध्ये सांगितलेला आहे. खूप इम्पॉर्टंट आहे. काय, तर 2 ट्रिटीज ऑफ गव्हर्नमेंट हा जो त्यांचा एसे त्याच्यामध्ये त्यांनी हा विचार मांडलाय. जॉन लॉक यांनी नैसर्गिक जे काही व्यक्तीचे नैसर्गिक हक्क असतात त्यांना खूप जास्त महत्त्व दिलंय. त्यांचं म्हणणं असं आहे की राज्य जर हा उद्देश भंग करत असेल नैसर्गिक हक्कांचा, तर जनता किंवा जे काही नागरिक आहेत त्या राज्याचे, तर त्यांना राज्य बदलण्याचा अधिकार आहे किंवा प्रतिकार करण्याचा अधिकार आहे, असं कोण सांगतात, जॉन लॉक असं म्हणतात. प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक स्थितीत काही मूलभूत हक्क असतात, जसं की जीवन जगण्याचं, स्वातंत्र्य असण्याचं, मालमत्ता. तर ह्या ज्या काही मूलभूत हक्क आहेत, लोक परस्पर संमतीने काय करतात, राज्य निर्माण करतात. जेव्हा ते त्यांच्या हक्कांचं काय करतं, राज्य संरक्षण करतं. जर राज्य हा करार उलटून टाकत असेल किंवा दमदाटी करत असेल किंवा हक्कभंग करत असेल, तर लोकांना काय, ते सरकार बदलण्याचा किंवा नष्ट करण्याचा अधिकार आहे, असं जॉन लॉक त्यांच्या विचारांमध्ये सांगतात. क्वेश्चन नंबर 7 बघूयात. नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहे. नागरिक एक स्वतंत्र आणि स्वायत्त व्यक्ती आहे हे विधान कोणत्या लेखकाने मांडले? सिटिझन इज अ फ्री अँड ऑटोनॉमस पर्सन. तर याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, रुसो. रुसोच्या विचारात नागरिक म्हणजे तो व्यक्ती जो ज्याच्याकडे स्वातंत्र्य आहे, कारण की तो स्वतः केलेल्या नियमांना व कायद्यांना स्वीकारून काय करतो, स्वतःच्या सार्वभौमतेचा भाग बनतो. त्यामुळे नागरिक स्वतंत्र व स्वायत्त असतो, असं त्यांनी काय केलंय, विधान मांडलेलं आहे. आता हे जे विधान आहे ते त्यांनी द सोशल कॉन्ट्रॅक्ट हे जे काही त्याचं बुक आहे याच्यामध्ये त्यांनी या विधानाचा उल्लेख केलेला आहे. रुसोनी सार्वभौम इच्छाशक्ती, त्यालाच आपण म्हणतो जनरल विल, आणि सिटिझनशिप नागरिकत्व या 2 गोष्टींवर काय दिलाय, भर दिलेला आपल्याला दिसतो.
एका नागरिकाचे खरे स्वातंत्र्य म्हणजे तो स्वतःच्या बनवलेल्या कायद्यांचे पालन करतो, त्यामुळे तो काय असतो, स्वायत्त आहे, असं त्याला या विधानामध्ये त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. आणि ऑप्शन नंबर डी आहे ते म्हणजे जेरेमी बेंथम यांनी काय केलंय, युटिलिटी एक कन्सेप्ट आहे, याच्यावर त्यांनी भर दिलाय. त्यालाच आपण मराठीत म्हणतो उपयोगितावाद. त्यामुळे क्वेश्चन नंबर 7 चा आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, रुसो. आता आपण बघूयात की बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत. आपल्याला कसं काय कळालं असतं की हे वाक्य, हे जे विधान आहे ते रुसोचं आहे. आता आपण वरच्या क्वेश्चन मध्ये काय बघितलं, जॉन लॉक बघितले होते का? तर जॉन लॉक यांनी काय केलंय, तर लाईफ, लिबर्टी आणि प्रॉपर्टी म्हणजेच काय, जे काही नैसर्गिक हक्क आहेत याच्यावर काय दिलाय, भर दिलेला आपण वरच्या क्वेश्चन मध्येच बघितला. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 8. स्वतःवर, स्वतःच्या शरीरावर आणि मनावर व्यक्ती ही सार्वभौम आहे, हे कोणत्या तत्ववेत्याचे विधान आहे? ओव्हर हिमसेल्फ, ओव्हर हिज ओन बॉडी अँड माइंड, द इंडिव्हिज्युअल इज सोव्हरेन. आतापर्यंत आपण काय बघत आलोय की व्यक्तिगत स्वातंत्र्याला महत्व कुणी दिलंय? इंडिव्हिज्युअल. त्यालाच आपण म्हणतो इंडिव्हिज्युअल लिबर्टी, व्यक्तिगत स्वातंत्र्य. याला महत्व कुणी दिलंय? तर ऑप्शन नंबर बी, जॉन स्टुअर्ट मिल यांनी याला महत्व दिलेलं आहे. जे.एस. मिलने त्याच्या ऑन लिबर्टी या बुकमध्ये व्यक्तीची स्वातंत्र्य किंवा त्याचा जो काही स्वविकास करण्याची जी काही गरज असते आणि समाजाने व्यक्तीवर कधी हस्तक्षेप करावा याचे काय दिलेत, काही निकष दिलेले आपल्याला दिसून येतात. तसंच दुसरी गोष्ट ते म्हणजे व्यक्तिगत स्वातंत्र्य तर लक्षात ठेवायचंच, आणि दुसरं लक्षात ठेवायचं मिलचं हार्म प्रिन्सिपल. याचा अर्थ काय, समाजाने फक्त तेव्हाच हस्तक्षेप करावा जेव्हा एखादी कृती इतरांना हानी पोहोचवते. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 9. कोणता विचारवंत असे मानतो की व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार स्वार्थाला बळ देतो? याचं आन्सर आहे ए, हॉब्स. आता ह्याचा आन्सर पुणे युनिव्हर्सिटीने हॉब्स दिलेला आहे. आपण आधी बघूयात की हॉब्सचं म्हणणं काय होतं. हॉब्सने मानवी स्वभावाला स्वार्थी आणि स्पर्धात्मक मानलं होतं, पण त्याने इंडिव्हिज्युअल राईट टू लिबर्टी एन्फोर्सेस सेल्फिशनेस, म्हणजेच व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार स्वार्थाला बळ देतो असा कोणताही निकष त्यांनी मांडलेला नव्हता. त्यांनी काय केलंय, राज्याच्या स्थैर्य आणि सार्वभौमतेवर तो जास्त भर देतो असं दिसतं. माझ्या मते याचा आन्सर कार्ल मार्क्स असलं पाहिजे, कारण की कार्ल मार्क्स यांच्या मते व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार अनेकदा स्वार्थवादी व्यवहाराला काय करतो, प्रोत्साहन देतो, आणि त्यामुळे काय होतं, समाजातील जो काही समन्वय असतं, सामूहिक जे काही हित असतं. आपण उदाहरण बघूयात. मालमत्ता हा जो हक्क आहे त्याचं संरक्षण केल्याने संपत्ती असलेले वर्ग त्यांचे जे काही आर्थिक स्वार्थ असतात त्यांना जास्त प्राधान्य देतात, ना की समाजाच्या मोठ्या समूहांच्या हितांचे प्रश्न दुर्लक्ष होतात. मोठे समूह म्हणजेच काय, तर ज्यांच्याकडे कमी संपत्ती आहे अशा जो काही समाज असतो त्यांचे प्रश्न काय होतात, दुर्लक्ष केले जातात. म्हणून कार्ल मार्क्स काय म्हणतात, व्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार स्वार्थाला बळ देतो. नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. क्वेश्चन नंबर 10. खालीलपैकी कोणती संकल्पना हॅना अॅरेंट यांच्या राजकीय विचारांना मध्यवर्ती विचार आहे? म्हणजेच मध्यवर्ती विचार, केंद्रबिंदू. तर काय म्हणता येईल, ऑप्शन नंबर बी, निरंकुशतावाद म्हणजेच टोटॅलिटेरियनिझम. ह्या ज्या काही हॅना अॅरेंट आहेत त्यांनी नाझी जर्मनी आणि स्टॅलिनकालीन जे काही सोव्हिएत रशिया होतं या व्यवस्थांचा सखोल अभ्यास केलेला आपल्याला दिसतात. आता ह्या हॅना अॅरेंट कोण होत्या, तर जर्मन ज्यू राजकीय तत्वज्ञ होता. त्या स्वतः नाझी छळाला बळी पडलेल्या होत्या आणि आधुनिक राजकारणातील सत्तेचं जे काही विकृत रूप आहे ते त्यांनी काय केलं होतं, प्रत्यक्ष अनुभवलेलं होतं. म्हणून आपल्याला त्यांच्या लेखनामध्ये राजकीय अनुभव आणि तात्विक विश्लेषण जास्त दिसतं किंवा याचं मिश्रण दिसतं. आता आपण बघूयात की हे जे काही टोटॅलिटेरियनिझम म्हणजेच निरंकुशतावाद आहे म्हणजे काय असतं, तर ही एक विचारधारा असते जी सर्व सत्यावर दावा करते. एकच पक्ष असतो, एकच नेता असतो. नंतर राज्य चालवण्यासाठी भीती आणि दहशत हे त्यांचं काय असतं, साधन असतं.
व्यक्तीचे पूर्णपणे राजकीय आणि सामाजिक विघटन यामध्ये घडून येतं. तसंच व्यक्तीला स्वतंत्र विचार करण्याची जी काही क्षमता असते ती व्यक्तीची नष्ट केली जाते. व्यक्ती केवळ राज्याचे साधन बनते. या गोष्टीला काय म्हणतात? निरंकुशतावाद म्हणजेच काय? टोटॅलिटेरियनिझम. त्यांनी याचा उल्लेख त्यांचा एक ग्रंथ आहे द ओरिजिन द ओरिजिन्स ऑफ टोटॅलिटेरियनिझम यामध्ये आपल्याला केलेला दिसतो. यामध्ये त्यांनी नाझी जर्मनी आणि स्टॅलिनचा सोव्हिएत रशिया या गोष्टींचा अभ्यास केलेला दिसतो. निरंकुशतावाद हा पारंपरिक अत्याचारापेक्षा वेगळा असून तो मानवी स्वातंत्र्याच्या मुळावरच घाव घालतो असं त्यांनी दाखवून दिलं होतं. आता आपण बघूयात की हे बाकीचे पर्याय का चुकीचे आहेत. तर आता मगाशी मी तुम्हाला हे उपयुक्ततावाद याबद्दल सांगितलं, त्यालाच आपण काय म्हणतो? युटिलिटेरियनिझम. हे कुणी सांगितलं? तर बेंथम यांनी ही काय मांडली आहे? संकल्पना मांडलेली आहे. याचा अर्थ काय होतो की सर्वाधिक लोकांचे सर्वाधिक सुख ही काय त्यामागची भूमिका आहे. त्यांचा निरंकुशतावादाशी काही संबंध नाही. ऑप्शन नंबर सी काय? तर उदारमतवादी. उदारमतवादीमध्ये काय काय येतं? तर लिबर्टेरियनिझम म्हणजेच काय? लिबर्टी, व्यक्तिगत स्वातंत्र्य किंवा नॅचरल स्वातंत्र्य या सगळ्या गोष्टी कशात येतात? उदारमतवादामध्ये येतात. आणि ऑप्शन नंबर डी काय? निरपवाद. यामध्ये काय येतं? तर हा जो विचार आहे तो मध्ययुगीन राजेशाहीशी संबंधित आहे. म्हणजेच काय? राजा किंवा सत्ताधाऱ्यांची अमर्याद सत्ता याला आपण काय म्हणतो? निरपवाद म्हणजेच काय? ऍब्सोल्युटिझम. ठीक आहे. याचा हॅना अरेंटच्या मध्यवर्ती विचाराशी काहीही संबंध नाही. म्हणून क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर काय आहे? तर ऑप्शन नंबर बी निरंकुशतावाद म्हणजेच टोटॅलिटेरियनिझम. आता आपण आपल्या आजच्या लेक्चरचा शेवट करूयात. आज आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळे राजकीय विचारवंत पाहिले. लॉक, बेंथम, हॅना अरेंट किंवा जे.एस. मिल असे वेगवेगळे विचारवंत पाहिले. आज आपण पाहिलं की राजकीय सत्ता धोकादायक तेव्हाच बनते जेव्हा माणसं विचार करणं थांबवतात. आणि ह्या ज्या हॅना अरेंट आहेत याच गोष्टीकडे काय करतात? आपलं लक्ष वेधतात. त्यांच्यासाठी हे जे काही टोटॅलिटेरियनिझम आहे म्हणजे केवळ हुकुमशाही नाहीये, तर ती एक अशी अवस्था आहे ज्यामध्ये व्यक्तीचं स्वातंत्र्य, विवेक आणि जी काही सार्वजनिक सहभाग असतो तो काय केला जातो? नष्ट केला जातो. हॅना अरेंट आपल्याला काय शिकवतात? की वाईट गोष्टी नेहमी राक्षसी असतातच असं नाही. कधी कधी त्या खूप सामान्य असतात. म्हणूनच चांगला नागरिक होणं म्हणजे फक्त कायदे पाळणं होतं का? नाही. तर प्रश्न विचारणं, विचार करणं आणि सार्वजनिक जीवनात सक्रिय राहणं हे आहे. या विचारावर आजचं लेक्चर आपण इथेच थांबवतोय. पुढच्या लेक्चरमध्ये आपण अजून महत्त्वाच्या राजकीय संकल्पना बघूयात. जर का तुम्हाला या 10 क्वेश्चनच्या सिरीजमधून चांगली इन्फॉर्मेशन मिळाली असेल तर विजयश्री अकॅडमीला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. थँक यू.